नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से नागपुर शहर पुलिस दल ने एक अनोखी और सामाजिक दृष्टि से महत्वपूर्ण पहल की है। इस पहल के अंतर्गत महिला पुलिस अधिकारी और कर्मचारी अपने छोटे बच्चों के देखभाल के लिए कार्यस्थल पर ही सुरक्षित और सुविधाजनक व्यवस्था का लाभ उठा सकेंगी। इस उद्देश्य को ध्यान में रखते हुए पाड़ना घर यानी डे केयर सेंटर की शुरुआत की जा रही है। पाड़ना घर में बच्चों के लिए स्वच्छ, सुरक्षित और सुसज्ज वातावरण उपलब्ध कराया जाएगा, जिससे महिला पुलिसकर्मी निश्चित होकर अपनी ड्यूटी निभा सके। इस अभिनव उपक्रम का शुभारंभ 4 अक्टूबर 2025 को 3 बजे नागपुर पुलिस मुख्यालय स्थित अलंकार हॉल के समीप किया जाएगा। इस अभिनव उपक्रम का शुभारंभ 4 अक्टूबर को 3 बजे नागपुर के पुलिस मुख्यालय स्थित अलंकार हॉल के समीप हुआ। उद्घाटन कार्यक्रम में विशेष रूप से इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया के प्रतिनिधियों को आमंत्रित किया गया, ताकि सामाजिक दृष्टि से संवेदनशील पहल की जानकारी व्यापक स्तर पर जनता तक पहुंच सके। नागपुर पुलिस का ये कदम महिला सशक्तिकरण और कार्यस्थल पर सुविधाओं की दिशा में एक महत्वपूर्ण उदाहरण माना जा रहा है। आणि कार्यक्रम आपला एकदम व्यवस्थित संपन्न पार पडला। नाही, मी सर स्टॉप करून देतो आता। सर्व पाहुण्यांना विनंती आहे की इकडे पाठीमागे अलंकार हॉलचं शेड आहे। पाऊस जरी आला तरी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित चहा पान करू शकता। सगळे पाहुणे, सगळे ऑफिसर, सगळ्यांनी आपण मिळून मिसळून एकत्रितपणे त्या ठिकाणी चहा पान करायचं आहे। सर, आपल्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद सर। आदरणीय सर आणि इथे उपस्थित असणारे पाहुणे आणि माझ्या मैत्रिणी, आज सरांनी आपल्यासाठी पाळणा घर ओपन करून दिलेला आहे आणि हा आवश्यक होता, कारण महिलांना म्हणजे आपल्याला डे नाईट मध्ये मुलांना कुठे ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो। कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते। माझी पहिली मुलगी आता 11 वर्षात झालेली आहे, दुसरं 5 वर्षाचं आहे, पण मुलाचं निपटलं आणि मुलीचंही निपटलं। बट माझ्या मैत्रिणींना जो प्रॉब्लेम येणार आहे सेम माझ्यासारखा राहणार आहे, कारण माझे पती हे आर्मी मध्ये आहे आणि मी पोलीस खात्याला, आणि माझ्याकडे कुणीच नव्हतं बाळाला पाहायला। तर मी खूप मुली बाया गावाकडून आणू त्यांना ठेवलेलं आहे, पण अजिबात त्यांनी व्यवस्थित सांभाळलेलं नाहीये। मुलांचे खूप हाल होतात आणि सरांनी जो आज निर्णय घेतलेला आहे पाळणा घर उघडायचा, तो खूप छान आमच्यासाठी एक म्हणजे ते एकदम आमचे मोठे भाऊ म्हणून असे उभे झालेले आमच्या पाठीशी। आणि त्यांनी म्हणजे आता ज्या जितक्याही महिला असेल ज्यांचे छोटे मुलं आहेत त्यांचा प्रश्नच सॉल्व्ह करून दिलेला आहे। आणि मला तरी वाटतं की सगळ्यांनी इथे आपल्या मुलांना ठेवायला पाहिजे, म्हणजे ड्युटीचा किंवा नाईटचा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही। बस इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते। आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, आपल्या पोलीस आयुक्तालय नागपूर शहर माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतनं चिठ्ठीघरचं उद्घाटन आहे। आणि ही संकल्पना खूप चांगली आहे, आपल्या महिलांकरिता तरी खूप चांगली आहे। कारण माझ्या नोकरीला एकूण 10 वर्ष झालेले आहेत आणि 10 वर्षामध्ये मी ग्रामीणमध्येच नोकरी केलेली आहे। तिथे पाळणा घर किंवा बाळाला सांभाळणाऱ्या बाया सुद्धा मिळत नसतात। आणि माझा एक पर्सनल अनुभव सांगते। माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे की माझे सासरे पॅरालाइज असल्यामुळे 5 वर्षापासून माझी सासू राहू शकत नाही, आणि आई वडील शेतकरी असल्यामुळे आई वडील सुद्धा सोबत राहू शकत नाही, आणि माझे हजबंड सुद्धा गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर आहेत। त्यामुळे माझं बाळ 11 महिन्याचं असल्यापासून मी 24 तासांकरिता याला सांभाळणारा एक आया ठेवत आहे। ग्रामीणमध्ये इझिली मिळून जायच्या, पण नागपूरमध्ये आल्यानंतर मला 24 तासांकरिता बाई मिळत नाही आहे। त्यामुळे आता असं झालंय की माझ्या नवऱ्याने काही काळाकरिता जॉब स्किप केला आहे आणि सोबत राहत आहे। तर असा प्रॉब्लेम असतो नोकरी करणाऱ्या महिलांकरिता। तर ही जी संकल्पना आहे ही खूप छान आहे, आणि याचा आम्हा सगळ्या महिला ज्या कर्मचारी आणि अधिकारी आहेत, ज्या मुलांच्या आया आहेत, त्यांना नक्कीच खूप फायदा होणार आहे। थैंक यू सो मच सर। एवढं बोलते आणि माझे 2 शब्द सांगते। जय हिंद। थैंक यू सो मच। ये पाळना घर बहुत ही सुंदर और एक ऐसा स्टैंडर्ड सर आपने सेट किया है जो हम सभी ऑफिसर्स के लिए एक मार्गदर्शक की तरह रहेगा आने वाले टाइम में। सर, हम पुलिस वेलफेयर की बात करते हैं, जिसमें और पुलिस ऑफिसर्स और अमलदार सभी के लिए वर्क लाइफ बैलेंस बहुत इम्पोर्टेंट चीज़ है। अगर सर ऐसा पालना घर की सुविधा रहती है जो कि प्राइवेट सेक्टर में बहुत कॉमनली पाई जाती है, पुलिस डिपार्टमेंट में ऐसा होना, जिससे जो भी महिलाएं हैं वो अपने बच्चों को यहाँ पर सेफली सिक्योरली रख सकते हैं कुछ टाइम के लिए, तो सर इससे अच्छा कुछ नहीं होगा। इसमें जो
लेडीज़ हमसे छुट्टियां भी बहुत मांगते हैं, वो भी प्रमाण कम होगा सर, प्रोडक्टिविटी बढ़ेगी। और सबसे ज़्यादा सर एक जो चिंता एक माँ की माइंड में हार्ट में रहती है कि बच्चा घर पे कैसा होगा, तो अगर आसपास में ऐसे पालना घर रहते हैं जहाँ पे बच्चा सुरक्षित है तो वो उसके लिए बहुत ही इम्पोर्टेंट है सर। सर थैंक यू सो मच एंड थैंक यू टू ऑल द टीम जिन्होंने इस कार्य में मदद की है। थँक यू सो मच सर। कार्यरत असलेले माझे मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार। मी आज इथे पाळणा घर विषयाबद्दल थोडं बोलणार आहे। मला संधी दिल्याबद्दल सरांचा मनापासून धन्यवाद। मी भाषणाची सुरुवात करताना मी माझं थोडंबद्दल सांगणार आहे। आधी केळवत पोलीस स्टेशनला होती। माझा मुलगा 18 महिन्याचा होता। वडिलांची छाया त्याच्या डोक्यावरून निघून गेली होती। तेव्हा मी माझ्या मुलाला सकाळी 11 वाजता ड्युटीवर जायची, तर पाळणा असते ना रस्तीच्या, त्या पाळण्यामध्ये मी त्याला झोपून घरी ड्युटीवर जायची आणि 11 वाजता त्याला बघायला घरी परत घरी यायची। 2 वाजता त्याला बघायला घरी यायची, तर माझा मुलगा पाळण्यामध्ये झोपलेला असायचा। मी रेंटिनी मावशी केली होती, तर ती मावशी पण छान मस्त खाली झोपायची, परत माझा मुलगा झोपायचा। आणि त्यानंतर 4 वाजता मी आणखी एकदा घरी राऊंड मारून जायची की माझ्या मुलाला बघायला जायचंय म्हणून। तेव्हा पण माझा मुलगा झोपूनच राहायचा। तर मनामध्ये माझा विचार यायचा की यार मी माझ्या मुलाला कसं सांभाळू, कारण की एक वेळ अशी असते जेव्हा आई वडील भाऊ बहीण कोणी सोबत नसतो। जे काही आयुष्य आहे ते आपल्या सगळ्यांना फक्त स्वतःला समोर मुलाला घेऊन जायचं असतं। आणि अशा वेळेस मग माझ्या मनामध्ये हाच विचार यायचा की पाळणा घर असतं तर पाळणा घर असतं तर। केळवत सारख्या ग्रामीण भागामध्ये असं काही होतं नाही। मी आता खापरखेडा पोलीस स्टेशनला बदली केली, ते जे सिटी पोलीस स्टेशन मध्ये झालेलं आहे आणि आज फर्स्ट टाइम मी इथे आलेली आहे। तर हे सगळं बघून मला खरंच खूप छान वाटलं। मी म्हटलं हे पण काही असते का मुलांसाठी, तर मला असं छान वाटायचं की यार हे पण काही असते। बसल्या बसल्या माझ्या एका मैत्रिणीला तिला विचारलं मी की इथे खरंच मुलांची केअर केली जाते का, तर ती म्हणत होती की हो, सकाळी आपण जर मुलींना सोडून गेलं तर दुपारी त्यांना जेवायला द्यायचे, ड्रेस चेंज करून द्यायचे, अशी तिने मला सांगितलं। मी म्हटलं वाव किती छान सुविधा। आणि आता आमच्या सिटी सरांनी आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून एवढी छान योजना इथे आमच्यासाठी दिलेली आहे, त्याबद्दल मनापासून त्यांचे खरंच धन्यवाद सर। तुम्ही आमच्या पाठीमागे एका वडिलांसारखी आईसारखी उभी आहे। धन्यवाद सर। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, माझे सहकारी वसंत परदेशी, ॲडिशनल सिटी क्राईम, या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस उपायुक्त, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, सर्व पत्रकार बंधू, तसेच आलेले सर्व सन्मान्य नागरिक ज्यांनी ह्या पालनाघर साठी सहकार्य केलेले असे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांच्यासाठी हा पालनाघर सुरू झालेलं ते असे आमचे सर्व महिला आणि सर्व कर्मचारी वर्ग। पालनाघरची संकल्पना तशी जुनीच आहे आणि मला वाटतं या ठिकाणी 2013ला जे पालनाघर उद्घाटन झालं होतं त्यावेळेस ते काही कारणाने नंतर चालवलं नाही व्यवस्थित किंवा कोविडच्या काळाच्या मध्ये ते बंद पडलं आणि देखभाल अभावी ते खराब झालं होतं। माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी पूर्ण विचार करून आणि एकदम म्हणजे अत्याधुनिक असे कलर्स आणि बाकी सगळे कॉम्बिनेशन एक प्रोफेशनल लेवलला त्याला टच मिळावा अशी सर्व संकल्पनेतून साहेबांनी त्याला फंड्स दिले आणि चांगल्या प्रकारे एक नवीन आता वास्तूला जी वास्तू आहे त्याला एक सुशोभित करून आणि परत एकदा पालनाघर सुरू करण्याचा जे सरांनी मानस केला होता आणि ते आज उद्घाटन करून सुरू झालेलं आहे। जे कर्मचारी आमचे महिला अंमलदार, विशेष करून महिला अधिकारी यांनी बोलून दाखवले काही प्रतिनिधित्वावर की किती त्यांना अडचणी येतात, पालनाघर मुळे त्यांना काही फायदा होऊ शकतो, पण ड्युटी करताना अनेक वेळेस जे नवीन कर्मचारी आहेत जे विशेष करून ग्रामीण भागातून आलेले किंवा दूरून आलेले, ज्यांचं आता एकत्रित कुटुंब नसल्यामुळे किंवा कुटुंब बाहेरगावी ग्रामीण भागात किंवा आमच्या इथे नागपूरमध्ये अनेक वेगवेगळ्या भागातून पोलीस कर्मचारी कामाला येतात, मराठवाड्यातून असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आहेत किंवा इथे ह्या सुद्धा ग्रामीण भागातले असतील, तर बरेच जणांचे कुटुंब ह्या ठिकाणी राहत नाहीत। तर सिंगल पॅरेंट असतील किंवा फक्त नवरा बायको असतील तर त्यांना ते मुलं सांभाळायला फार अडचण जाते, हे पण तेवढंच खरं आहे। आणि केअरटेकर्स मिळणे, ट्रेन केअरटेकर्स मिळणे किंवा चांगले केअरटेकर मिळणे हे सुद्धा फार अडचणीचं आहे शहरामध्ये
खर्चिक सुद्धा आहे आमच्या पोलीस अधिकारी अंमलदाराला. तर या सगळ्यांवर मात करण्यासाठी ही जी पालनाघरची कन्सेप्ट आहे ती निश्चितच सर्व अंमलदाराला अधिकाऱ्याला ज्यांचे लहान मुलं आहेत विशेष करून माझे सहकारी जॉईंट CP श्री नवीन रेड्डी, तसेच ॲडिशनल CP क्राईम श्री वसंत, इतर सर्व पोलीस उपायुक्त, माझे इतर सर्व सहकारी ACPs, PIs आणि इतर सगळे जे स्टाफ आहे, अंमलदार आहे, तसेच आमचे पत्रकार बंधू आणि काही लोकांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते सर्व इथे उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या मी अभिनंदन करतो, धन्यवादही करतो की आपण इथे आले. एक दिवशी ऑफिसला मला एक मेसेज आला आणि मेसेजमध्ये लिहिलं होतं की साहेब आपण एक पाळणाघर आमच्यासाठी सुरू करू शकतो का. तर आम्ही शोधण्याची सुरुवात केली की इथे होता का असं पाळणाघर आपल्याकडे. मग ते आम्हाला कळलं की इथे होता एक पाळणाघर, परंतु तो सध्या बंद आहे. आणि मग आम्ही इथे आलो, बघितल्यानंतर फार वाईट वाटलं की इमारत आहे परंतु त्याचे वापर होत नाही आहे, व्यवस्थित बंद पडलेली होती आणि आपण पाहिलं की कसे त्याची परिस्थिती होती. मग आम्ही जॉईंट CP साहेब, HQ मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आम्ही बसलो, तर आम्ही डिसाईड केला की आपण एक परत त्याला सुरुवात केली पाहिजे. आणि हे पण एक टार्गेट पण ठरवला की पुढचे जवळपास 1 महिन्यामध्ये आपण याला सुरू करायचे आहे. आणि जवळपास 25-30 दिवसामध्ये हे सगळं तयार झालेलं आहे. याच्यात म्हणजे सीलॉन होती भरपूर, मग ट्रीटमेंट करून घेतला रूफच्या, त्याच्यानंतर आतमधला कसे डिज़ाइन करायचे हे सगळं आणि काय साहित्य याच्यासाठी लागेल. फिर मैं एक दिन अनुराग है जो जिनसे जिम में मिलता हूँ, उनकी वाइफ प्रिंसी, तो इनसे हमारी बात हुई कि क्योंकि इनका छोटा बच्चा है, इनसे बोला कि इसके लिए हमको आपकी मदद लगेगी. इनको मैंने यहाँ पे भेजा अपने स्टाफ के साथ में, और फिर यहाँ पे आके जब इन्होंने देखा कि बोले कि सर हम ज़रूर इसमें आपका सहकार्य करेंगे, एंड दे डिड नॉट आस्क फॉर एनी कंसल्टेंसी फीस ऑल्सो. थैंक यू फॉर दैट. तो इसके अलावा जो है एक के बाद एक जो है इस तरह से जुड़ते गए, शामिल है या बाकी सब लोग हैं जो भी मदद कर सकते थे इन्होंने किया. और हमारा जो वेलफेयर फंड है उससे भी जो भी मॅक्सिमम हो सकता था वो हमने करने की कोशिश की आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की सुविधा अशी राहिली पाहिजे की आपलं जे आहे असं नाही वाटलं पाहिजे हे पोलिसांच्या हे आहे. सो द बेस्ट फॅसिलिटीज विच आर अवेलेबल इन एनीवेअर इन अ क्रॅश, सो ऑल दोज फॅसिलिटीज वी हॅव ट्राई टू ब्रिंग हिअर आणि सगळे प्लेस करण्यात आलेले आहे. अजूनही काही सुविधा जर इक्विपमेंट्स काय लागले तर आपण याच्यात ऍड करू. सर्व अंमलदारांचे अधिकाऱ्यांचे ड्युटी आवर्स एवढे एक्सटेंडेड असतात का बऱ्याच वेळेस घरी येता येत नाही तुम्हाला, आणि घरी जर आला तर मग परत जाता येत नाही, कारण ते लहान मूल त्याला सांभाळणारा त्याची देखभाल करणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर हे सगळं पाहून ह्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच मदत होईल याची असं मला वाटते, कारण हेडक्वार्टरला सुरू झालेलं आहे. तर हेडक्वार्टरच्या आसपासचे तर मॅक्झिमम महिला कर्मचारी किंवा महिला अंमलदार किंवा पुरुषही असतील, त्यांच्या घरी कोणी नसेल सांभाळणारे, तर त्यांना सुद्धा याचा फायदा निश्चितच होईल. या ठिकाणी अत्यंत CP सरांनी याचं पुढचंही मानस दाखवलं आहे की जे देखभाल करणारे आहेत त्यांना सुद्धा ट्रेनिंग देऊन आणि याला 24 तास चालवता येईल काय हे सुद्धा सर विचारत आहेत, कारण ड्युटी आवर्स सर्व एक्सटेंडेड असतात. तर कारण हे जे आता एक महिला कर्मचारी सर बोलून गेले ते अत्यंत खरं आहे सर. मी 2013ची गोष्ट सांगतो सर. 13ला मी बीडला SP असताना एका पोलीस स्टेशनला मी भेट दिली सर. आपल्याला माहिती माधवगाव ग्रामीणला गेलो होतो मी, दुपारची वेळ होती आणि महिला कर्मचारी RTPC ड्युटी आहे, तर तिच्या चेंबर म्हणजे त्या RTPC रूमसमोर एका मुलाला दोरीने बांधलं होतं. मला पहिले वाटलं ते पोलिसांनी एका लहान मुलाला दोरीने का बांधलं, एवढं लहान छोटं मुलं. आणि मी त्यांना थोडं रागवलं की बच्चे को कोई रस्सी से बांधता है क्या वगैरे. ती महिला कर्मचारी पळत आली, सर हे माझा मुलगा आहे. उन्होंने बांधा क्यों इसको यहाँ पर. ते म्हणले की सर इसको देखने को कोई नहीं और इधर उधर भागते रहता है, और जब मेरा ड्यूटी रहता है या वायरलेस कॉल आते रहता है तो उसको छोड़ दिया, तर ते इकडे तिकडे निघून जातो तो बाहेर, म्हणून मी त्याला बांधून ठेवलं. अत्यंत म्हणजे मन हेलावणारे असं ते प्रसंग होता माझ्यासाठी.
कारण ग्रामीण भागातले तर जे सांगत होते आपले अंमलदार, तिथे फार कमी सुविधा असतात किंवा सुविधाच नसतात. एखादा दुसरा क्वार्टर असतो, पण कोणी देखभाल करण्यासाठी जर घरी नसेल तर त्या अशा जे अंमलदारांना किंवा महिलांच्या मुलांना सांभाळणारं कोणी नसतं. आणि मग त्यांना पर्याय नसलं तर बऱ्याचदा ड्युटीवर सुद्धा घेऊन येतात पोलीस स्टेशन. पण आपल्या शहरात तसं जमणार नाही, कारण त्या इथे कंटिन्युअस तुम्हाला एवढं काम असतं की ते लहान मुलांना तुम्ही ड्युटीच्या ठिकाणी घेऊन येणं सुद्धा तुम्हाला जमणार नाही, किंवा घेऊन जरी आला तर त्याला देखभाल करता येणार नाही. तर असं पाळणा घर जे हेडक्वार्टरला सुरू झाले निश्चितच सर्वांच्या उपयोगी येईल. आणि मला वाटते आमची वेलफेअरची टीम आहे, RPIची टीम आहे, त्याला चांगली देखभाल करतील आणि बंद पडणार नाही याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतली पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल. जेवढे चांगली वस्तू आणि सर्व हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत, तर हे निरंतर सुरू झालं पाहिजे आणि त्याला चांगलं आलं पाहिजे त्याचं स्वरूप, याची आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटते. परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस आयुक्त सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वांसाठी विचार करून हा उपक्रम पुढाकाराने घेतलेला आहे. आणि निश्चितच हा उपक्रम आणखी चांगला फल स्वरूपास येईल असं मला वाटतं. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारा न्यूज़ के लिए विशाल बमड़वार के रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।